दोन्ही संघ निश्चित एकमेकाच्या खेळाशी अतिशय चांगले परिचित असतील. तर बघूया नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय कालिका माता कालवा या अगेन्स्ट आपण पाहतोय साई कृपा डोंगे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. चला साई कृपा डोंगे संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. वेळ कमी घ्या. अनिल वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज अनिल सलामी जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय किशोर आणि मुकेश. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो जी स्पर्धा आपण ऑब्झर्व करतो जी अध्यक्ष चषक 2021 बंदऱ्यामध्ये कल्याण आयोजित जी स्पर्धा या स्पर्धेसाठी खास करून कालवार संघाचे खंदे समर्थक कबड्डी आणि क्रिकेटचे एक उत्तम खेळाडू देखील आहेत. नितीन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी देखील ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद नितीन पाटील. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज अनिल. पहिला चेंडू थोडासा ऑन द घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातो. 2 षटकी चेंडूचा पाठलाग करतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. या दोन धावा मुकेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. या 2 धावेने कालवार संघ आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं होतं फलंदाज मुकेशला ज्याच्या बॅटमधून आपण 2 धावा देखील पाहिल्या. 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा मोठा फटका मुकेशच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू ऑन साईडला आपण धमाका पाहिला. मिड विकेट सीमेच्या पार काढणारा हा नेत्रदीपक षटकार. मुकेश याच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहिला. 6 धावेसाठी संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 8. चेंडूला शॉर्ट अँड पुल केले. चेंडू ऑन साईडला येतो. मिडॉनला आपण क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. 1 बॉल सेकंड आपण चेंडूला आउट फील्डमधून कलेक्ट केलं जातं. मिळतात मात्र 2 धावा. त्या 2 धावेने मुकेश पोचतो वैयक्तिक 8 या धावेवर 10 या धावसंख्येवर. थोडासा चेंडूला ऑन द ऑफ केल्याचा प्रयत्न. चेंडूला सुंदरसा स्पंजचा फटका आपण पाहतोय. पॉइंट से मार्ग चेंडू ट्रॅव्हल होतो. मार्गास होतोय. चौकार पुन्हा एकदा मुकेशच्या बॅट मधून येतोय. या चौकारानं एक दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 14. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट पॉइंटला पाडला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण जितो याच्या माध्यमातून. मात्र एक धाव कंप्लीट. एक धावांनी सगळ्यात धावसंख्या होती ती 15.
हॅलो. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज मुकेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका बघूया. व्हाट अ कॅच. आता मात्र अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. अनिल याच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. मुकेश नेक्स्ट बॅट्समन विद्यानंद. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणार किशोरीच्या बॅट मधून चौका देखील येतोय. चौकाने सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे 19 एक बाद 19. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र तो मिस टाइम फटका चेंडू आम्ही शतरक्षक खाली आहे. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज किशोर मात्र या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन राकेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर हिट करणारा फटका आपण पाहिला. विद्यार्थ्यांच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट देखील येतोय. 6 धावसंख्या धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 25. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. आता मात्र थोडीशी लाईन चुकीची आहे. पट्टीच्या बाहेर चेंडू कुठेतरी ट्रॅव्हल झाला होता. पंच नो बॉलचा इशारा. जय हनुमान भावाले विपक्ष जय बजरंग कारिवली. पंच या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 26. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र बीट करतो क्षेत्ररक्षक अनिल याला. चेंडू चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. काय लाजवाब फलंदाजी आज. बऱ्याच दिवसापासून थोडंसं स्ट्रगल करणारा फलंदाज आपण पाहतोय, मात्र ह्या सामन्यामधून काय लाजवाब फलंदाजी विद्यानंदीच्या बॅटमधून. 2021चं दुसरं पर्व जर आपण पाहिलं तर निश्चित थोडंसं कुठं तर स्ट्रगल करणारा संघ मात्र या सामन्यामधून अतिशय चांगली सुरुवात करतोय. कालिका माता कालवार. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू थंडमॅनला जातो. दोन क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. अडवू शकत नाही या चेंडूला. चेंडू मात्र दोन क्षेत्रांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा. चौकार आहे ना. चौकार आहे. चौकार. चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जातो. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र एकमेला आलिंगन देताना आपण पाहिलेत. धावसंख्या 34. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 34. प्रतिशत आपण विचार करता 17 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरं गोलंदाज राकेश अगेन्स्ट फलंदाज देखील राकेश. राकेश अगेन्स्ट राकेश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका राकेशच्या बॅटमधून आपण पाहिलात. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदर असं स्क्वेअर केलं होतं. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे मार्गस्थ झाला होता. आउट फील्डमधून देखील आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. गणेशाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते 35. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला होता. इस्टेरिकल मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि फास्ट गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होता. मार्गस्थ झाला होता. सी मार्शा बाहेर जाणारा चौकार विद्यानंदीच्या बॅटमधून येतोय. चौकार संघात धावसंख्या 39. एक मोठ्या लक्षाकडे वाटचाल करताना आता मात्र आज कालवार संघाला आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर संघ प्रथम फलंदाजी करतोय. जनमान भावाले विपक्ष जय बजरंग कारिवली. कारविली संघाचा संगणक आणि त्याचबरोबर भावले संघाचा संगणक. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. दोन क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार येतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसं स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं. धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 43. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू डीपला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र मिळतं एक धाव. एक धावीने संघात धावसंख्या 44. 4-4. जनमान भावाले विपक्ष जय बजरंग कारिवली. दोन्ही संघाचे संगणक आपण या ठिकाणी मात्र चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. का लाजवाब सुंदर फटका. चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणारा एक सुंदर चौकार राकेश याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलात. चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 48. एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करताना
राकेश अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका काय जबरदस्त टायमिंग वॉट शॉट फलंदाज चप्पल होते ऑनसेटचा धमाका देखील आपण राकेशच्या बॅट मधून बिग ब्लास्ट पाहिला षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 54 धावसंख्या झालेली आहे जय बजरंग कारिवली हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत संगणक भारत पाटील आणि त्याचबरोबर निलमजी नाईक आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे भारतजी पाटील वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत चेंडू ऑनसाइडला येतोय वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला आउट फील्ड मधून देखील कलेक्ट केले धावसंख्या अगदी पुढे असते 55 एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आज कालिका माता कालवार संघ आपण पाहतोय काल आज जेव्हा फलंदाजी मुकेशच्या बॅट मधून चांगली फलंदाजी आपण पाहिली त्याचबरोबर विद्यानंद याने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि राकेश देखील अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी करतोय या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस देखील होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं एक निर्धाव चेंडू जातो धावसंख्या स्थिर आहे अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे धावसंख्या ती 55 आता मात्र चेंडूवर मोठा फटका ऑनसाइडला चेंडू जातोय वन बॉस एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं मिळते फक्त आणि फक्त एक धाव आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज विद्यानंद याला धावसंख्या 56 पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू शॉट फायनल सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नाही खाली क्षेत्रामध्ये चेंडू हळूहळू मार्गस्थ होतोय चौकारने संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकते 60 विद्यानंदच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला विद्यानंदच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार देखील आपण पाहिलेले आहे आता मात्र चेंडूला निश्चितच थोडासा फलंदाज चप्पल जातो ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न देखील होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती लाईनअप झालो नव्हता चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल चेंडू जातो सीमारेषे बाहेर या 6 धावांनी संघात धावसंख्या 66 आणि विजयासाठी 67 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल विद्यानंदच्या बॅटचं जर आपण अपडेट पाहिलं तर सामन्यामधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी ज्या बॅटमध्ये आपण पाहिल्या तब्बल 30 धावा 2 खणखणीत षटकार
हॅलो. चला पुढील दोन संघ लगेच आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कारेवली विपक्ष भावाळे दोन्ही संघाचे संगणक प्लीज आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. काय माहित चेक बॉल काय केली चावी नाही केला तर देत त्यांना दोन बॉल. सदुसष्ट धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. विजयासाठी निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. जय हनुमान भावाळे या संघाचा संगणक आणि त्याचबरोबर जय बजरंग कारेवली या संघाचा संगणक आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं प्लीज. जितू आणि अनिल ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली विजेचं लक्ष आहे. वेलकम भरत पाटील. जय बजरंग कारेवली या संघाचे संगणक आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 66 झालेले आहेत. 67 धावांची गरज आहे. सलामी जोडी चला प्लीज आपण सामन्याला उशीर करू नका. विजयाचं मोठं लक्ष आहे. निश्चितच मोठं लक्ष्याचं जर पाठलाग करायचं असेल तर मोठ्या धावांची देखील आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. तर बघूया कशा प्रकारे सुरुवात करू. साई रुपये डोंगेसह सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आपण पाहतोय जेतू आणि अनिल. तर सलामी गोलंदाज सदा म्हात्रे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज सदानंद देतो काय बघूया आपल्या संघाला आनंद. पहिला चेंडू मोठा फाटका बघूया फटका फसतो की काय. दोन क्षेत्ररक्षकांमधून आपण पाहिलं होता चेंडू लँड झाला होता. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून कॉलिंग झालं होतं तू घे मी घे तू घे मी घे. एक दोन धावा घेण्याची संधी पहिल्या चेंडूवर आपण पाहिली होती जितू याला मिळते. हे समीकरण देखील आपण पहिल्या सामन्यामधून मुकेशच्या बॅटमधून पाहिलं होतं. पहिला चेंडू पेस करताना 2 धावा मुकेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं होतं आणि तेच समीकरण आपण अगेन्स्ट संघ अर्थात जितू याच्या बॅटमधून पाहतोय. धावसंख्या या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण चेंडू मिडॉनला जातोय. आउट फील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी फलंदाज जितू याला. या 2 धाव्याने साई कृपा डोंगे संघ पोहोचतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. जय हनुमान भावाळे संघ देखील मला वाटतं या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा संघटक आणि त्यांचे इतर सहकारी सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका जितूच्या बॅट मधून फ्लॅट 6. तोलून बोलून मारलेला षटकार आपण पाहतोय. कॅल्क्युलेटर षटकार ज्याला म्हटलं जाईल. फ्लॅट 6 आपण पाहिलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका जितूच्या बॅट मधून येतो. आता मात्र जितू हा देखील परिपूर्ण चार्ज झालेला आहे जशास तसं उत्तर देण्यासाठी. कारण पहिले 3 चेंडूचा आपण जर विचार केला त्या 3 चेंडूमधून 10 धावा. सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर अशाच पटक्यांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका लाजवाब फटका. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहतोय. जितू याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 6 पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. एक जशास तसं उत्तर. जरी आव्हान मोठं असलं तरी मात्र सुरुवात अतिशय उत्तम आहे. काय लाजवाब फलंदाजी जितू याची आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमधून 4 धावा, त्यानंतर 2 चेंडूमधून 2 गगनभेदी षटकार. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. मॅच बॉल आला असेल आपण लगेच समजायला सुरुवात करूया. जनमन भावाळे वेलकम. यशवंतजी केने आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर कारवी संघाचे कॅप्टन आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य कारवी संघाचे उत्कृष्ट खेळाडू कुंदनजी पाटील आपण देखील व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. कुंदनजी पाटील या ठिकाणी मात्र फटका फासतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल. मोठा बिग हिट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचे टॉपेज घेतोय. जागेवर आपण पाहिलं होतं इस्टिकच्या माध्यमातून झेल कलेक्ट केला झाला आणि महत्वाचा फलंदाज जितू हा बाद होतोय. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं. नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण यायचं प्लीज. सुभाष चला प्लीज नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण थोडंसं वेल कमी घ्या. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय. 5व्या चेंडूवर मात्र गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सदा याला महत्वाचा फलंदाज बाद करतोय जितू याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन आणि अनिल बेग गेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1/16. चला आपण वेल कमी घ्या. लगेच आपण दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. पुढील दोन्ही संघ देखील आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जनमन भावाळे विपक्ष जय बजरंग कारिवली. निलमजी नाईक आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर बॉक्स लंगडी असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्यात या संघटनेच्या तुम्ही देखील अध्यक्ष आहात. आणि नुकतीच ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचे बिग स्पर्धा देखील पाहिली. KK ट्रॉफी 2021 या स्पर्धेचे प्रणेते. फुल लेनचा चेंडू ऑन साइडचा पटका. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार व तसा मात्र निश्चित घेता आला नाही. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सकते 17.
योगेश अगेन्स पुन्हा एकदा सज्ज होतोय, मारू होतोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडू थोडासा प्लीग होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सहजगत्या. एक दोन धावा, दोन धावांनी सगळ्यात धावसंख्या 19. आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली बॅलजॅच कॅच. प्रकाशाच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल कलेक्ट केला. आपण पाहिलं होता निश्चितच. अनिल हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन विनोद. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. नेक्स्ट न्यू बॅट्समन विनोद भगत येतोय, संघाचा कॅप्टन आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर सुभाषला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते षटक क्रमांक दुसरा. विजयासाठी जर निश्चितच आता मात्र अतिशय चांगला फटका सुभाषच्या बॅट मधून ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आता मात्र फलंदाज सुभाष बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन राकेश येणार आहे. नेक्स्ट बॅट्समन राकेश. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. षटक क्रमांक आपण पहिलं निश्चित पाहिलं होतं. अतिशय चांगली सुरुवात देखील होती. जितू पास झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावांना थोडासा ब्रेक लागतोय. जितू याच्या बॅटमधून आपण तब्बल 16 धावा पाहिल्या होत्या. टार्गेट 67 धावांचं मोठं लक्ष आहे. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना मात्र दुसऱ्या षटकातून साजेशी कामगिरी केली जात नाहीये. योगेश चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीचे, आउट ऑफ लेग स्टंपचा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा देखील करतात. एक धावीचा निर्बळ, धावसंख्या एकने पुढे सरकते. 20 धाबा धावफलकावर. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मोठे लक्ष, मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. बघा, हुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. अतिशय चांगला फटका. आता मात्र विनोदच्या बॅट मधून येतो चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते 25. बोला बोला. हॅलो. षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती. या ठिकाणी मात्र चेंडू
हवेमध्ये निश्चित आपण पाहिलं होता कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. ऑन सेटचा आपण फटका पाहिला होता. फलंदाज राकेशच्या बॅटमधून एक धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 26. गोलंदाज सुनील आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरे षटकात आलतोय. चेंडूला मोठा बिग हिट फटका मारण्याचा प्रयत्न. लाईन मात्र रीड करता येत नाही फलंदाजाला. मिडल ऑफ बॅट चेंडू किंवा प्रॉपर चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मुकेश चेंडू काढी वाट कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. संघाचा संघनायक अर्थातच कॅप्टन विनोद भगत या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन धनंजय. नेक्स्ट बॅट्समन धनंजय. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. परिपूर्ण बीट होताना फलंदाज राकेशाला आपण पाहिलं होतं. फलंदाज स्टेप आउट झाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिला. कॉट बिन सोडवणे फलंदाज बाद होतोय राकेश. अंकुश येतोय. नेक्स्ट बॅट्समन अंकुश येतोय. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या. चला पुढील दोन संघ आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय. जय बजरंग कारिवली विपक्ष जय हनुमान भावाळे. विजयजी केने चला आपलं रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येने फक्त आणि फक्त 26. 67 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण सुनीलला पहिला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त एक धाव आणि महत्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले राकेश आणि विनोद. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज धर्मेश. अतिशय चांगला चेंडू. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला जागेऊन फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जाते. धावसंख्या सरी षटक क्रमांक 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा धर्मेश. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो. मार्गस्थ होतोय. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 27. जवळ जवळ पराभवाच्या खाईमध्ये साई कृपा डोंगे संघाचा पराभव. साई कृपा डोंगे संघाचा पराभव म्हणजे काळ्या दगडावरची रेग झाली. मोठा फटका मारण्याचा मानस. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. कुठल्या प्रकारचं पदलालित्य फुटवर्क पाहायला मिळेल नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. अंकुश
फुलेंचा चेंडू ऑफसाईडचा फटका देखील आपण पाहतोय मिळते फक्त आणि एक धाव. फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची. या सामन्यावर जवळजवळ विजय संपादित होतोय असं म्हटलं तर वावगड नाही कालवार संघाचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अगेन्स्ट गोलंदाज धर्मेश. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षक राकेश याला. चेंडू जातोय सी मार्शेबाई चौकार आणि या चौकारानं मात्र फक्त विजयाचं पराभवाचं जे अंतर आहे ते कमी होतंय. हार्ड लक साई कृपा डोंगे अँड गुड लक कालिका माता कालवार. विद्यानंद निश्चित स्पर्धेचा फिनिशर. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. विद्यानंद